नमस्कार, मी विक्रमाजी. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री रोहित आंधळे यांच्या पावटा या पिकाला भेट द्यायला आलो. त्यांनी याच्यासाठी जी उत्पादनं वापरली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित रंगनाथ आंधळे. आपण या पिकाला काय काय उत्पादन वापरली? भूसंजीवनी सोडलं एकदा, पिवळे झालते म्हणून, मग त्यावरती तो बांधला. त्यानंतर रिच कॉप घेतलेलं आहे आणि ऑल इन वनचा हात दिलेला. 10 दिवसाला स्प्रे चालू आहे. स्प्रे केल्यानंतर काय काय फरक वाटला? काळोखी जास्त आहे आणि फुलकळी काळोखी भरपूर आहे, भरपूर फुल पण भरपूर आहे सगळीकडे, आणि फुटवे फुटवे पण भरपूर प्रमाणात. भरपूर आहे. पानाचा आकार पण एकदम म्हणजे असं काळोखीच आहे. सगळीकडे बरेचसे पावटे आहेत. तुमच्या बरोबरची जी असते पीक आहे त्याला पावटा म्हणते ना, आणि वाल पावटा, छोटासा वाल. तर या असे आहे का आजूबाजूचे? नाही, आजूबाजूला अजून तरी असे कुठं दिसले नाही भाऊ. आपण लवकर लावले या वर्षी ना, त्यामुळे फरक पण जाणवला. खालून पांढरी मुळी वाढली जास्त. याच्या आधी आपण वाटाण्याला वापरलो होतो. वाटाण्याला पण चांगला रिझल्ट भेटला होता. मकाला पण मारलेलं आहे ते रिच कॉप. मका पण जोरात झाले, आता भरल्या ना तेव्हा मार. म्हणजे हा जो सगळा फरक बघून आपण समाधानी? हो, समाधानी आहे. आणि आपल्या बरोबर जास्त. आणि आपल्या बरोबर बऱ्याच आपल्या मित्रांनी पण घेतलं. हो, त्यांना पण असाच फरक? त्यांना पण फरक पडला की नाही ते नाही माहित, पण मग घेतलं. आता परवा घेऊन गेले. हो, फरक पडला म्हणूनच त्यांनी घेतलंय. ते आधी बारीक बाटल्या घेतल्या, मोठे घेतले. धन्यवाद. हो.